तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। खड्डे बुजवण्यासाठी भगीरथ भालके व सौ प्रणिताताई भालके यांनी धरले प्रशासनाला धारेवर। संतपेठ भागातील नागरिकांनी मानले भालके कुटुंबियांचे आभार। पंढरपूर मंगळवेढा या मार्गावरील पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरातून मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकाम केल्याने रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने अपघात होत आहेत। या मार्गावरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तसेच या परिसरातील नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत येथील नागरिकांनी खड्डा बुजवण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली, मात्र माघवारीच्या कामात व्यस्त असल्याचे दाखवणाऱ्या प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले। याचबरोबर आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व या मार्गावरून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन प्रशासनाला रस्ता दुरुस्तीबाबत सूचना देणे गरजेचे असतानाही लोकप्रतिनिधींनी खड्ड्याकडे दुर्लक्ष करत दुसरीकडून मार्ग काढणे पसंत केल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे। याबाबत येथील नागरिकांनी युवक नेते भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या। यानंतर प्रणिताताई भालके यांनी सदर ठिकाणी भेट देऊन समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी केली। यानंतर भगीरथ भालके यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधत नागरिकांच्या तक्रारीची दखल घ्यावी, अन्यथा वेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागेल अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले। भगीरथ भालके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही तासातच सदर मार्गावरील खड्डे प्रशासनाने दुरुस्त करून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतल्याने वाहनधारकांकडून आणि परिसरातील नागरिकांकडून भालके पती पत्नी यांचे आभार मानले जात आहेत। खरं तर गेले 4-5 दिवसापासून हा इथं खड्डा बिना बुजवलेल्या अवस्थेत असाच होता। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या आज शिवजयंती पण आहे, त्याच्यामुळे पण गर्दी आहे आणि वारीचा आपल्या पंढरपूरचा वारीचा सीझन असल्यामुळं या भागात नेहमीच रहदारी असतेच, पण वारीमुळे जास्त ट्रॅफिक गर्दी इथं होत आहे। आणि हा जो भाग आहे तो रस्त्याच्या कडेलाच राहणारा सर्व समाज आहे, तर यांची लहान मुलं आहेत, परत हे येणारे वयस्कर वृद्ध लोक पण इथं ये जा करतात रस्त्याच्या इकडे तिकडे, प्लस इथून येणारे भाविक वगैरे जाताना गेल्या 4 दिवसापासून इथे 2-3 ॲक्सिडेंट पण झाले। सकाळी एक महिला या खड्ड्यात पडून जखमी झाल्यात, त्यांना दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे। खरं तर या कुठल्या तरी मठाच्या मठाधिपतींनी हा खड्डा इथं काढलेला आहे आणि तो खड्डा बुजवण्याची जबाबदारी पण त्यांचीच होती। ज्यावेळेस हे आमचे सहकारी सगळे खड्डा बुजवा असं सांगण्यासाठी गेल्यावर त्यांना सांगितलं की आम्ही नगरपालिकेची परवानगी काढून हा खड्डा काढलेला आहे। पण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जरी खड्डा काढण्याची परवानगी नगरपालिकेची काढली असली तर तो खड्डा बुजवायची जबाबदारी पण त्यांची आहे। नगरपालिका प्रशासनाने खरं तर ह्या गोष्टीकडे तुरंत लक्ष द्यायला पाहिजे होतं लगेचच, कारण वारीचा सीझन असल्यामुळे वाहतूक आणि वारीला येणारं भाविक आपल्या भागात जास्त आहे। ह्याची दक्षता लक्षात घेऊन ज्यांचं कुणाचं हे बेले साहेब म्हणून आहेत त्यांचं हे काम आहे, त्यांनी हे काम त्वरित करायला पाहिजे होतं। पण असं न करता आम्ही इथल्या आमच्या सहकार्यांनी सगळ्यांनी मिळून हे खड्डा बुजवायचं काम सुरू केलं। पूर्ण खड्डा बुजवल्यानंतर हे कर्मचारी यांनी इथं पाठवलेत आणि वरून मग हे खडीकरण आणि डांबर ओतण्यात आलेलं आहे। तर मला एवढंच रिक्वेस्ट करायची आहे की सीओ साहेबांचं माझं आत्ताच बोलणं झालेलं आहे, त्यांना सांगितलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की हे काम असं परत होणार नाही म्हणून। मला त्यांना एवढंच रिक्वेस्ट करायची आहे की लोकांच्या जीवावर बेतेल असं कोणतंही काम तुम्ही या भागात वारीच्या काळात तरी होऊ नये आपल्याला, कारण बघताय तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की हा रहदारीचा रोड आहे, 4 बाजूची वाहतूक ह्या भागातून होत असते, प्लस समाजातील सगळेच लोक आसपासच राहतात। कुठली तरी दुर्घटना व्हायची वाट आपल्याला बघायची नाही। जे काय खड्डे काढण्याचे काम असू द्या किंवा ड्रेनेजचं इतर कोणतेही तुमचं काम असू द्या ते त्याच काळी लगेच पूर्ण केलं जावं, एवढीच आशा आम्ही नगरपालिकेकडनं आशा ठेवतोय। तुम्ही इथून पुढच्या काळात मात्र अशी घटना, एक दादानी मला मागाशी सांगितलं की परवा 2 दिवसाखाली एक इथं ॲक्सिडेंट होऊन तो माणूस मयत झालेला आहे। कुणाच्या तरी जीवावर, आपल्या हलगर्जीपणामुळे कुणाच्या तरी जीवावर बेतेल असं वागू नये। सीओ साहेबांना आणि बेले साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे की परत अशा घटना आपल्या माध्यमातून होऊ नयेत। आपण एक जबाबदारी व्यक्ती आहात, आपली जबाबदारी आहे की नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत। आज प्रशासक म्हणून आपण तिथं काम पाहता, तर तुमची एक चांगला माणूस म्हणून एक जबाबदारी आहे की कुणाच्या तरी जीवावर बेतेल इथपर्यंत आपल्याला करायचं नाहीये। प्रशासन असल्यामुळे कुठेतरी मनमानी कारभार होता मला असं तर वाटत नाही, कारण शिव साहेबांना म्हणजे प्रशासक आहे म्हणूनच नाही, ही जबाबदारी तिथं नेमणाऱ्या प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे। कारण नगरपालिकेत कोणी नगरसेवक असू द्या, नगराध्यक्ष असू द्या किंवा प्रशासक असू द्या, त्या प्रत्येक घटकाचं काम आहे की ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या आपण प्रत्येकाने त्या आपल्या अंगावर घेऊन सोडवल्या पाहिजेत। का तर त्यांना जे तिथं ठेवलेलं आहे, भले मग तो प्रशासक असू द्या किंवा जनतेतून निवडून गेलेला नगराध्यक्ष असू द्या, तो लोकांच्या सेवेसाठी